महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना पंढरीसाठी मोफत बसेसची व्यवस्था आज दिनांक 24 जून रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास पाडदी येथील साई मंदिर येथून करण्यात आली होती। जवळपास 3000 वारकरी हे 60 बसेसने पंढरपूरकडे रवाना झाले आहे। या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जैन इरिगेशन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची व वारकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। थोड़ा मार दिया। थोड़ा कैमरा मार खाली के पंढरपूरकडे आता बसेस निघालेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की हा आज शेतकऱ्यांकरता आणि शेतमजुरांकरता आनंदाचा दिवस आहे की आपल्या देवाचं दर्शन घेण्याकरता सगळेजण या ठिकाणाहून जात आहेत आणि आम्हाला सुद्धा या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही ही सेवा करू शकतो आहे। पांडुरंगाला ज्याला बोलवायचं असतं तो निश्चितपणाने तिथे जात असतो आणि मला तरी असं वाटतं की आमच्यातर्फे का अशा पांडुरंगाने यांना बोलवलं आहे की बाबा तुम्ही व्हाया गुलाबराव पाटील या। त्यामुळे गुलाबराव पाटलांच्या थ्रूच देवाने सांगितलं की तुम्ही तिकडनं या, तुमची व्यवस्था मी केलेली आहे। आज पंढरपूरकडे बस या प्रस्थान करत आहेत। लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा आणि लागडा ठकडा पंढरीचा या न्यायाप्रमाणे जसं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये 2 सण असतात, एक अक्षय तृतीया आणि एक दिवाळी, त्याच पद्धतीने वारकऱ्यांसाठी 2 सण त्या ठिकाणी असतात। पांडुरंग परमात्मा स्वतः म्हणतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग। हे 2 सण प्रत्येक वारकऱ्यांसाठी असतात आणि ही आषाढी वारीसाठी आम्ही संपूर्ण वारकरी जवळजवळ जळगाव जिल्ह्यातील 2500 वारकरी माननीय नामदार गुलाबराव पाटील आणि माननीय हरिभक्तपरायण आम्ही कीर्तनकार त्या ठिकाणी संपूर्ण प्रताप भाऊंना सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की यांच्या माध्यमाने जवळजवळ जिल्ह्यातील 2500 वारकरी आणि संपूर्ण जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकारांसाठी सेपरेट बसची व्यवस्था या ठिकाणी केली आहे। मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो।